composition of relation. Composition of relation पाहूयात. Definition. Composition of relation has at least two sets. Relation can be defined of that two sets. Then we can write definition of composition. Let capital R be a relation from capital A to capital B, comma, S be a relation from capital B to capital C. The composite of R and S. R means R and S are relations denoted by S composition R is the relation containing the order pairs of the form order pair AC. Here A belongs to A, comma, C belongs to C, for which there is an element B belongs to B such that order pair AB belongs to R, comma, order pair BC belongs to S. That is, for example पाहूयात. That is, for example, if set A contains 1, 2, 3 elements, then set B contains 1, 4, 9, and set C contain 1, 8 and 27. Here A, B and C. Then relation defined B to C from relation S and A to B from relation R. Now here A to relation R defined from A to B. Then one is related to 1, 2 is related to 4, 3 is related to 9. इथे काय झालेले आहे, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. म्हणजेच इथे काय मिळालेले आहे, A इज इक्वल टू B स्क्वेअर मिळालेला आहे. A इज इक्वल टू काय आहे, B स्क्वेअर. हे रिलेशन इथं डिफाईन झालेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, 1 रिलेटेड टू 1, 2 related to 4 आणि 3 related to 9. सिमिलरली डिफाईंड हे फंक्शन A to B डिफाईंड झालं, बरोबर. आता इथून B to C काय डिफाईंड झालेलं आहे, 1 हा 1शी रिलेटेड आहे. का तर 1 into 1 काय मिळालं, 1 मिळालं. इथं काय झालं, 4 into 2 8 मिळालं. इथं काय मिळालं, 9 into 3 इज इक्वल टू 27. म्हणजे इथं रिलेशन कसं डिफाईन झालं, बी आणि सी मध्ये. सी म्हणजेच काय मिळतोय, त्या संख्येला 1, 2, 3 अप टू क्रमाने आपण मल्टिप्लाय करत जातोय. आणि हेच हे ए रिलेटेड टू बी मिळालं आणि बी रिलेटेड टू सी मिळालं आपल्याला इथे. तर इथं काय झालं बघा, ए रिलेटेड टू सी मिळतोय का,
ए आणि सी मध्ये रिलेशन डिफाईंड होतं आहे का, तर होतं आहे. काय डिफाईंड होतं आहे, तर 1 1ला मिळतो आहे, 2 4ला मिळतो आहे. म्हणजे काय मिळालं इथं 2 8 मिळाला आणि 3 27 मिळाला. म्हणजेच काय मिळाला, 1चा क्यूब 1 मिळाला, 2चा क्यूब 8 मिळाला, 3चा क्यूब 27 मिळाला. म्हणजे ह्याच्यामध्ये रिलेशन काय डिफाईन झालं, क्यूबिकचं रिलेशन डिफाईन झालं. इथं काय झालं होतं, स्क्वेअरचं झालेलं, आणि इथं काय झालं होतं, मल्टिपलचं रिलेशन डिफाईन झालेलं. ए टू बीमध्ये रिलेशन आर काय डिफाईन झालं, स्क्वेअरचं झालं. तर बी टू सीमध्ये कशाचं झालं, मल्टिप्लायचं झालं. आणि ए टू सीमध्ये कशाचं रिलेशन डिफाईन झालं, क्यूबिकचं, म्हणजे क्यूबचं रिलेशन डिफाईन झालं. नाऊ फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण. हे रिलेशन कसं डिफाईन होतं, म्हणजे कंपोजिशन कसं दाखवलं जातं. ए बीशी रिलेटेड आहे, तर बी सीशी रिलेटेड आहे. तर काय झालेलं आहे इथं, ए हा ए काय रिलेटेड झालेला आहे, सीला रिलेटेड झालेला आहे. या दोघांच्या मध्ये पण रिलेशन डिफाईन झालेलं आहे. हे म्हणजेच काय झालं आपलं कंपोजिशन. आणि हेच आपण कसं डिनोट करतो, यस कंपोजिशन आर. हा जो स्मॉल झिरो जो आहे ते काय आहे, कंपोजिशनचं साईन आहे. इट इज डिनोटेड बाय दिस साईन. हा झिरो नाही आहे, बट इट इज नॉट झिरो. तर सिम्पली ए स्मॉल झिरो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. हे रिलेशन आपण याच्यावरून इथं डिफाईन करून दाखवलेले आहे की कंपोजिशन कसं होतं. ए जर बीशी रिलेटेड आहे आणि बी सीशी रिलेटेड आहे, तर ए आणि सीमध्ये कसं रिलेशन डिफाईंड होतं, तर ते कंपोजिशननं डिफाईंड होतं. नाऊ फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात. लेट capital R be the relation R is equal to set order pair 1 2, order pair 1 3, order pair 2 3, order pair 2 4, order pair 3 1. हा झाला सेट रिलेशन R and relation S is equal to order pair 2 1 3 1 3 2 4 2. कंपोजिशन तुम्हाला दाखवायचं असेल तर इथं तुम्हाला काय दिलं जाणार आहे, रिलेशन डिफाईन करून दिलं जाणार आहे. त्याच्यावरून तुम्ही कंपोजिशन डिफाईन करायचं. देअरफॉर गिवन जे दिलेलं आहे ते घेऊयात. आर इज इक्वल टू सेट 1 2 1 3 2 3 2 4 and 3 1. Next AC is equal to 2 1 3 1 3 2 4 2. Therefore we can find यस कंपोजिशन आर. कंपोजिशनमध्ये रिलेशन दाखवत असताना आपण डिनोट कसं केलं, इथं एस कंपोजिशन आर घेतला आहे. बट कंपोजिशन दाखवत असताना जो सेकंडवाला सेट दाखवला जातो त्या सेटमधले पहिली पेअर घ्यायची आणि दुसरी पेअर एसमधली घ्यायची आणि त्या दोघांच्यामध्ये कंपोजिशन दाखवायचं. डिनोट करताना आपण एस कंपोजिशन आर करतो, पण रिलेशन डिफाईन करत असताना पहिली पेअर घेतो ती आरची घेतो आणि दुसरी काय घेतो, एसची घेतो. मग या दोघांमध्ये कंपोजिशन दाखवतो. इथे आता फर्स्ट एक पेअर कंपेअर करत जायचं दुसऱ्या रिलेशनशी आणि त्याच्यामधून काय मिळते बघायचे. ऑर्डर पेअर प्रत्येक वेळेला मिळेल असं नाही आहे. मग फर्स्ट ऑर्डर पेअर आपण घेऊयात. ऑर्डर पेअर 1 2. आता ऑर्डर पेअर 1 2 इथे थोडक्यात सांगायचं झालं तर कंपोजिशनमध्ये काय दाखवता तुम्ही, तर पहिली जी ऑर्डर पेअर घेता त्याचा सेकंड इलेमेंट आणि दुसरी जी ऑर्डर पेअर घेता त्याचा पहिला इलेमेंट सेम असला पाहिजे. फर्स्ट ऑर्डर पेअरचा सेकंड इलेमेंट आणि सेकंड ऑर्डर पेअरचा फर्स्ट इलेमेंट सेम असतील तर त्या दोघांमध्ये कंपोजिशन होतं. कंपोजिशन मग कशाचं होतं, पहिल्या ऑर्डर पेअरचा पहिला इलेमेंट आणि दुसऱ्या ऑर्डर पेअरचा दुसरा इलेमेंट, मग ती एक ऑर्डर पेअर रिप्रेझेंट होते. म्हणजेच आता आपण पाहूयात. फॉर एक्झाम्पल फर्स्टली ऑर्डर पेअर आपण आरमधली सिलेक्ट करतोय. ऑर्डर पेअर 1 2 घेतली तर दुसऱ्या सेटमधली ऑर्डर पेअर रिलेशनमधली घेतली आपण 2 1. तर इथं बघा
1 2 आणि 2 1मध्ये पहिल्या ऑर्डर पेअरचा दुसरा एलिमेंट आणि दुसऱ्या ऑर्डर पेअरचा पहिला एलिमेंट सेम आहे, म्हणून इथं रिलेशन तुमचं कंपोजिशन झालं. काय मिळालं? 1 आणि 1 1 1. नेक्स्ट मग आता 1 2ला दुसरी कंपेअर करा. 1 2 आणि 3 1. इथं दुसरा एलिमेंट आणि इथला पहिला एलिमेंट सेम आहे का? नाही आहे. नेक्स्ट 1 2 3 2. इथं पण हा दुसरा आणि हा पहिला सेम नाही. नेक्स्ट 1 2 आणि 4 2. इथं पण दुसरा आणि हा पहिला सेम नाही. नेक्स्ट ऑर्डर पेअर घ्या 1 3. नेक्स्ट ऑर्डर पेअर 1 3 घेतली तर इथं 2 1 आहे. हा दुसरा आणि हा पहिला सेम आहे का? नाही आहे. नेक्स्ट हा 1 3 आणि इथला 3 1. हा दुसरा आणि हा पहिला सेम आहे का? आहे. मग उरलं कोण? 1 1. मग 1 1ची ऑलरेडी आपण ऑर्डर पेअर इथं घेतलेली आहे. घेतली असेल तर रिपीट घ्यायची नाही आहे. नेक्स्ट ऑर्डर पेअर 1 3ला 3 2. आता 1 3 आणि 3 2. दुसरा एलिमेंट आणि पहिला एलिमेंट, दुसरा आणि पहिला काय झाला? सेम झाला. म्हणजेच काय मिळालं? ऑर्डर पेअर 1 2 मिळाले. नेक्स्ट 1 3 आणि 4 2 मिळेल का? हे तर दोन्ही डिफरंटच आहेत. नेक्स्ट 2 3 आणि 2 3 आणि 2 1 याच्यामध्ये आहे का? तर नाही आहे. दुसरा आणि पहिला सेम नाही आहे. नेक्स्ट 2 3 आणि 3 1. आता 2 3 आणि 3 1मध्ये बघा कोण 3 3 सेम आहे, म्हणजे रिलेशन 2 आणि हा 1, म्हणजे इथं काय झालं? 2 1 मिळालं. नेक्स्ट आता 2 3 बरोबर 3 2. 2 3 आणि 3 2 याच्यामध्ये हा दुसरा आणि हा पहिला सेम आहे, मग उरलेलं रिलेशन काय मिळालं? 2 2 मिळालं. नेक्स्ट 2 3 आणि 4 2 याच्यामध्ये मिळेल का? नाही मिळणार आहे. नेक्स्ट 2 4 आणि 2 1 नाही मिळणार. 2 4 आणि 3 1 नाही. 2 4 आणि 3 2 नाही. परत 2 4 आणि 4 2. आता हा 2 4 आणि हा 4 2 इथं दुसरा आणि हा पहिला सेम आहे आणि ऑर्डर पेअर 2 2 मिळते. मग ऑलरेडी इथं ऑर्डर पेअर 2 2 तुम्ही घेतलेली आहे. नेक्स्ट राहिला आता 3 1. आता 3 1 आणि 2 1 होतोय का? नाही होत. 3 1 आणि 3 1 होतोय का? नाही होत. नेक्स्ट 3 1 आणि 3 2 नाही होत. 3 1 आणि 4 2 होतोय का? नाही होत आहे. म्हणजेच इथं एकूण आपल्याला ऑर्डर पेअर किती मिळाल्या? 4 मिळाल्या. यस कंपोजिशन रिलेशन कसं डिफाईन झालं? ऑर्डर पेअर 1 1, ऑर्डर पेअर 1 2, ऑर्डर पेअर 2 1, ऑर्डर पेअर 2 2. इथे काय झालं? हे रिलेशन आपलं कंप्लीट झालं कंपोजिशनचं. नाव नेक्स्ट पाहूयात नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट एक्झाम.